नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष असे स्वागत. आज आपण काही मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती शिपाई या पदासाठी लागणारे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करून घेणार आहे. आणि अजूनही सांगतो की शिपायासाठी अत्यंत डीपमध्ये जाऊन अभ्यास करण्याची गरज नाही. या ठिकाणी एकदम बेसिक लेवलचे प्रश्न तुम्हाला असतात. त्या प्रश्नांची संख्या जी आहे ती 30 इतकी तुम्हाला संख्या असते. 20 मार्क तुम्हाला एक तर शारीरिक कौशल्यासाठी 10 मार्क आणि 10 मार्काची मुलाखत असते. असे मिळून 50 पैकी तुमचे मेरिट ठरत असते. पण जे हे 30 प्रश्न आहेत हे जास्त डीप नसतात. हे एकदम बेसिक लेवलचे तुम्हाला प्रश्न असतात. त्यामुळे आता आपण असेच प्रश्न या स्ट्रॅटेजीवर या ठिकाणी पाहून घेणार आहे. तो पेपर झाल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा झाला की नाही तो नक्कीच कळेल. तर आता पाहून घ्या, महाराष्ट्राची स्थापना कोणत्या दिवशी झाली? पहिला ऑप्शन पाहून घ्या, 15 ऑगस्ट 1947, 1 मे 1960, 26 जानेवारी 1950 आणि 2 ऑक्टोबर 1956. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही सर्वांनाच माहीत आहे, ती झालेली आहे 1 मे 1960 या रोजी. आता दुसरा पुढीलच प्रश्न या ठिकाणी पाहून घ्या, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? आता महाराष्ट्रात एकूण टोटल जिल्हे किती? 34, 35, 36 आणि 38. तर महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहेत. आता जर तुम्हाला असं विचारलं की 36वा जिल्हा नेमका कोणता आहे, तर तो पालघर हा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील 36वा जिल्हा म्हणजे सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा तो म्हणजेच पालघर जिल्हा. तर तो कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला असं विचारलं तर ठाणे या जिल्ह्यातून तो विभाजन झालेला आहे. आणि विभाजन हे 2014 या साली झालेले आहे. आता महत्वाचा या ठिकाणी प्रश्न पाहून घ्या, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता असं विचारलं तर आता पाहून घ्या, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा. तर महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जो जिल्हा आहे तो गडचिरोली हा जिल्हा आहे. आता पुढीलच प्रश्न पाहून घ्या, महाराष्ट्रातील सर्वात पश्चिमेकडील जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात पश्चिमेकडील जो जिल्हा आहे तो पालघर हा जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या सर्वात पश्चिमेकडील जिल्हा तो म्हणजेच पालघर जिल्हा. आता पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील जिल्हा कोणता? तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक. महाराष्ट्रातील सर्वात अतिउत्तरेकडील जो जिल्हा आहे तो नंदुरबार जिल्हा आहे. आता पुढीलच प्रश्न महत्वाचा म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा नेमका कोणता? कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि सोलापूर. तर महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जो जिल्हा आहे तो आहे सिंधुदुर्ग. आता पाहून घ्या, महाराष्ट्रातील संत्र्याचे शहर म्हणून कोणते शहर त्या ठिकाणी ओळखले जाते? संत्रा पिकवणारा जिल्हा नेमका कोणता आहे? पुणे, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद. तर महाराष्ट्रातील संत्र्यांचे शहर जे आहे ते म्हणजेच नागपूर हा जिल्हा. आता पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रातील द्राक्षाची नगरी. आता द्राक्षांची नगरी नेमकी कोणती? नाशिक, पुणे, सांगली आणि कोल्हापूर. तर महाराष्ट्रातील द्राक्षांची नगरी जी आहे ती आहे नाशिक या ठिकाणी. नाशिकला द्राक्षां पिकवणारा जिल्हा देखील म्हणतात. तसेच भारताची वाईन कॅपिटल, महाराष्ट्राची वाईन कॅपिटल तसेच भारताची वाईन कॅपिटल म्हणून देखील नाशिक या जिल्ह्याला त्या ठिकाणी संबोधतात. आता पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रातील कापसाची राजधानी. हा एक महत्वाचा प्रश्न. महाराष्ट्रातील कापसाची राजधानी कोणती? नागपूर, अकोला, अमरावती आणि यवतमाळ. तर महाराष्ट्रातील कापसाची राजधानी हे यवतमाळ या जिल्ह्याला संबोधत असतात. यवतमाळ हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून देखील त्या ठिकाणी ओळखले जाते. आता पांढरे सोने हे कापसालाच त्या ठिकाणी टोपण नाव दिले जाते. आता पुढीलच प्रश्न पाहून घ्या, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे जाळे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे जाळे कोणत्या भागात आहेत असं विचारलं तर विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा. तर महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे जे जाळे आहे ते पश्चिम महाराष्ट्रात त्या ठिकाणी येत असते. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे जाळे हे कोणत्या भागात आहे तर पश्चिम महाराष्ट्र हे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. आता पाहून घ्या, महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहे. पाहून घ्या, लोणार सरोवर, तलाव, पवई, रंकाळा आणि वेणा. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर जे आहे ते लोणार सरोवर आहे. आता पुढेच पाहून घ्या, लोणार सरोवर हे कोणत्या प्रकारचे आहे? गोड्या पाण्याचे, खाऱ्या पाण्याचे, ज्वालामुखीजन्य आणि हिमनदीजन्य. तर लोणार सरोवर जे आहे हे खाऱ्या पाण्याचे या ठिकाणी सरोवर आहे. तसेच ते ज्वालामुखीच्या उद्रेकातून त्या ठिकाणी निर्माण देखील झालेले आहे. या ठिकाणी ऑप्शन टाकायला चूक झाली होती, त्याबद्दल क्षमस्व. हे खाऱ्या पाण्याचे देखील आहे आणि ज्वालामुखी जन्य देखील या ठिकाणी हे लोणार सरोवर आहे. तसेच हे लोणार सरोवर जे आहे ते आपल्या बुलढाणा या जिल्ह्यात त्या ठिकाणी येते. आता पाहून घ्या, महाराष्ट्रातील कोणता भाग हा खानदेश म्हणून ओळखला जातो? आता नाशिक नगर, धुळे, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली. तर महाराष्ट्रातील कोणता भाग हा खानदेश म्हणून ओळखला जातो
तर तो आहे धुळे जळगाव. हा भाग खानदेश म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. आता पाहून घ्या, महाराष्ट्रातील सर्वात मोठी उपनदी तुम्हाला या ठिकाणी विचारली आहे. प्रश्न वाचताना देखील तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याकडून चूक झाली नाही पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला सर्वात मोठी उपनदी विचारलेली आहे. आता पाहून घ्या, भीमा, प्राणहिता, वारणा आणि पंचगंगा. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी उपनदी जी आहे ती भीमा नदी आहे. तिची लांबी महाराष्ट्रातील 451 किलोमीटर इतकी आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी जर तुम्हाला विचारलं असतं तर त्याचे उत्तर तुमची गोदावरी नदी आली असती. आणि गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी जी आहे ती 668 किलोमीटर इतकी तिची महाराष्ट्रातील त्या ठिकाणी लांबी आहे. आता पुढे पाहून घ्या, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे आहेत? पुणे, नाशिक, सातारा आणि अहमदनगर. आता पाहून घ्या, महाराष्ट्रातील सर्वात जास्त धरणे जे आहेत ते आपल्या पुणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे पुणे. आता पुढे पाहून घ्या, महाराष्ट्रातील महाबळेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? आता पाहून घ्या, धरणे, थंड हवेचे ठिकाण, बंदर आणि खाणकाम. तर महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे कोणत्या जिल्ह्यात येते? तर सातारा जिल्ह्यात येते. तर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ते एक थंड हवेचे ठिकाण म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे. पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रातील माथेरान हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? जंगल, समुद्रकिनारा, हिल स्टेशन आणि धरण. तर महाराष्ट्रातील माथेरान जे आहे ते हिल स्टेशन म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आणि माथेरान हे ठिकाण रायगड जिल्ह्यात त्या ठिकाणी येते. आता पुढे पाहून घ्या, महाराष्ट्रातील चिखलदरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चिखलदरा हे सुद्धा एक थंड हवेचे ठिकाण आहे. तर ते कोणत्या जिल्ह्यात येते? तर ते येत आहे अमरावती या जिल्ह्यात. अमरावती जिल्ह्यात चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. आता पाहून घ्या, महाराष्ट्रातील कोणती नदी ही अरबी समुद्राला त्या ठिकाणी मिळते? आता पाहून घ्या, गोदावरी, कृष्णा, तापी आणि भीमा. तर महाराष्ट्रातील कोणती नदी जी आहे ती अरबी समुद्राला, आता अरबी समुद्र हा आहे आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला. मग या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर पश्चिम वाहिनी नदी जी आहे ती तापी नदी आहे. ती महाराष्ट्रातून त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राच्या उत्तर भागातून वाहत जाऊन ती नंतर अरबी समुद्राला त्या ठिकाणी मिळते. पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रातील कोणती नदी ही बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते? अशी कोणती नदी आहे जी महाराष्ट्रातील आहे आणि ती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते? आता पाहून घ्या, आता मगाशीच आपण पाहिलं की तापी नदी जी आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे, त्यामुळे हा ऑप्शन आपला त्या ठिकाणी कट झाला. तर नर्मदा जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी तुमची पश्चिम वाहिनीच नदी आहे. आणि माही नदी जी आहे ती आपल्या महाराष्ट्रातच नाही, तर राहिला ऑप्शन गोदावरी हे आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी उत्तर राहणार आहे. गोदावरी नदी ही महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी उगम पावून ती नदी बंगालच्या उपसागराला त्या ठिकाणी जाऊन मिळते. त्यामुळे योग्य उत्तर आपले गोदावरी नदी राहणार आहे. तसेच पुढे पाहून घ्या, महाराष्ट्रातील कोकण प्रदेश हा कोणत्या प्रकारचा आहे? पठारे, डोंगराळ, किनारपट्टी आणि वाळवंटी. तर महाराष्ट्रातील कोकण हा प्रदेश जो आहे तो किनारपट्टी प्रदेश म्हणून ओळखला जातो. आता कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्राच्या काठालगत आहे, त्यामुळे ती किनारपट्टी म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. पुढे पाहून घ्या, महाराष्ट्रातील प्रमुख वन्यजीव अभयारण्य. महाराष्ट्रातील प्रमुख वन्यजीव अभयारण्य नेमके कोणते? ताडोबा, रणथंबोर, काझीरंगा आणि गीर. तर आता पाहून घ्या, महत्वाचं या ठिकाणी असं आहे की महाराष्ट्रातील प्रमुख या ठिकाणी तुम्हाला विचारलेले आहे, त्यामुळे रणथंबोर हा ऑप्शन तुमचा कट होतो, कारण तो महाराष्ट्रातील नसून ते त्या ठिकाणी राजस्थान या राज्यातील आहे. तर काझीरंगा देखील ऑप्शन या ठिकाणी तुमचा कट होतो. तर काझीरंगा हे आसाम या राज्यात आहे आणि ते एकशिंगी गेंड्यासाठी त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. तर गीर जे आहे ते गुजरात राज्यात आहे. त्यामुळे आता राहिला ऑप्शन फक्त ताडोबा. तर आपले योग्य उत्तर तेच राहणार आहे. ताडोबा हे महाराष्ट्रातील प्रमुख वन्यजीव अभयारण्य आहे आणि ते चंद्रपूर या जिल्ह्यात त्या ठिकाणी मोडते. त्या ठिकाणी तो व्याघ्र प्रकल्प म्हणून देखील प्रसिद्ध आहे आणि मगरीसाठी प्रजनन केंद्र म्हणून देखील तो ताडोबा हे अभयारण्य, वन्यजीव अभयारण्य त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग कोणत्या राज्यातून जाते? आता महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग ही कोणत्या राज्यातून जाते? आता पाहून घ्या, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ का वरीलपैकी सर्व. आता पाहून घ्या, महाराष्ट्रातील जी सह्याद्री पर्वतरांग जी आहे या पर्वतरांगेला कर्नाटकमध्ये आणि केरळमध्ये वेगवेगळ्या नावाने त्या ठिकाणी ओळखले जाते. पण तरी सुद्धा महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग जी आहे ती महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या तिन्ही राज्यातून म्हणजेच वरीलपैकी सर्व हे आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा नेमका कोणता? पुणे, मुंबई उपनगर, ठाणे आणि नागपूर. तर महाराष्ट्रातील
सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा नेमका कोणता आहे, तर तो जिल्हा आहे आपला ठाणे जिल्हा. आता ठाणे जिल्ह्याला तुम्हाला सांगतो पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून देखील त्याची प्रसिद्धी आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. जर उद्या तुम्हाला परीक्षेला विचारलं तर पाणी पिकवणारा जिल्हा कोणता, तर तो जिल्हा तुमचा कोणता राहणार आहे, तर ठाणे जिल्हा राहणार आहे. आता पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता. आता महाराष्ट्रातील सर्वात कमी तुम्हाला काय पाहिजे, लोकसंख्या पाहिजे, तर तो जिल्हा कोणता आहे, गोंदिया, सिंधुदुर्ग, नंदुरबार आणि गडचिरोली. तर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा जो आहे तो सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे. आणि महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जो जिल्हा आहे तो सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. आता पाहून घ्या, सारस नगरी ही गोंदिया जिल्ह्याला म्हणतात. तसेच नंदुरबार हे अति उत्तरेकडील महाराष्ट्रातील जिल्हा आहे आणि गडचिरोली हा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर गडचिरोली जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सर्वात जास्त झाडे झुडपे जे आहेत ते फक्त गडचिरोली या जिल्ह्यात आहे, अशी या गडचिरोली जिल्ह्याची त्या ठिकाणी खासियत आहे. आता पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रातील कोणत्या भागात जास्त जंगल आहे. आता या ठिकाणी कोणता भागात विचारलेला आहे, त्यामुळे इथं गडबडून जाऊ नका. मगाशी जो गडचिरोली जिल्हा होता तो सर्वात जास्त जंगलाचा जिल्हा होता, पण या ठिकाणी तुम्हाला आता भाग विचारलेला आहे तो कोणता, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. तर कोणत्या भागात जास्त जंगल आहे, तर विदर्भ या भागातच सर्वात जास्त जंगल आहे. या ठिकाणी तुम्हाला भाग विचारला म्हणून त्याचे उत्तर त्या ठिकाणी विदर्भ येणार आहे. आता पुढीलच प्रश्न पाहून घ्या, महाराष्ट्रातील भात पिकासाठी कोणता भाग त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आता भात या पिकासाठी कोणता भाग प्रसिद्ध, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश. तर महाराष्ट्रातील भात पिकासाठी ही कोकण किनारपट्टी जी आहे ती एकदम उपयुक्त असे ठिकाण आहे. म्हणजे कोणता भाग प्रसिद्ध आहे, तर तो जो आहे तो कोकण या भागात सर्वात जास्त भात लागवड त्या ठिकाणी केली जाते. आता पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रातील ज्वारी पिकासाठी कोणता भाग सर्वात प्रसिद्ध आहे. आता ज्वारी या पिकासाठी कोणता भाग प्रसिद्ध आहे, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. तर ज्वारी पिकासाठी सर्वात जास्त प्रसिद्ध जो भाग आहे तो आपला मराठवाडा हा भाग म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. आता पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रातील गहू उत्पादनात कोणता भाग सर्वात जास्त या ठिकाणी आहे, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा. तर गहू या उत्पादनासाठी पश्चिम महाराष्ट्र जो आहे तो सर्वात जास्त त्या ठिकाणी फेमस आहे. म्हणजे सर्वात जास्त गव्हाचे उत्पादन जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रात त्या ठिकाणी होत असते. आता पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रातील संत्रा उत्पादनात कोणता भागात जास्त आहे. आता संत्रा उत्पादन सर्वात जास्त कोणत्या भागात आहे, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र. तर संत्रा उत्पादन जे आहे ते विदर्भात सर्वात जास्त प्रमाणात आहे. आता जर तुम्हाला असं विचारलं असतं तर संत्र्यासाठी कोणता जिल्हा सर्वात जास्त आघाडीवर आहे, तर याचे योग्य उत्तर तुमचे राहिले असते नागपूर जिल्हा. कारण नागपूरची संत्री हे सर्वात जास्त महाराष्ट्रात त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. तर हे होते आजचे आपले 30 असे प्रश्न जे की परीक्षाभिमुख तुम्हाला त्या ठिकाणी महत्वाचे आहे. आणि मुंबई उच्च न्यायालय शिपायासाठी तुम्हाला जास्त काही डीप अभ्यास करण्याची गरज सुद्धा नाही. मी परत परत तेच तुम्हाला सांगतो, या ठिकाणी एकदम असे सोपे असे प्रश्न त्या ठिकाणी येत असतात, जे की प्रश्न संख्या ते तुमची 30 आहे आणि तुम्हाला 30 मिनिटे त्यासाठी वेळ दिला जातो. पण हे 30 प्रश्न पण तुम्हाला बेसिक लेवलचे येणं तितकेच त्या ठिकाणी महत्वाचे आहे. जे कोणी नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशा प्रश्नांचा त्या ठिकाणी तुम्हाला सराव देखील होईल आणि परीक्षेला देखील तुम्ही त्या ठिकाणी सामोरे जाचाल. तर त्या ठिकाणी जागा सुद्धा जास्त आहेत. महत्वाचे खंडपीठे जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या जागा खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी ही भरती निघलेली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी त्या भरतीला खूपच वेळ कमी राहिलेला आहे. त्यामुळे कमी वेळ येतो, तुमचे जास्त प्रश्न त्या ठिकाणी अभ्यास करून झाले पाहिजेत. तर हे 30 प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते तर नक्कीच कळवा. आपण आता पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न आणूया. तर तोपर्यंत धन्यवाद.